नमस्ते. मी रजनी. आज तुमच्यासमोर सादर करत आहे 2006 माझ्या लाडक्या शिवराज बाळास लिहिलेल्या पत्रसंग्रहातील पत्र. त्यातलं पहिलं पत्र. माझ्या लाडक्या बाळास, तुला तुझ्या आईची ओळख करून द्यायला हवी का? तुझी आणि माझी वेगळी अशी ओळख ती काय असणार? तू माझ्या उदरी अंकुरत असताना माझं भावविश्व किती मोहरून गेलं आहे याची साक्ष म्हणजेच तुला लिहिणार आहे ती पत्र. खरं तर ते तुझ्या आणि माझ्यातलं हिदगुज, दोन हृदयातलं, मनातलं आणि काळजातलं देखील. माझ्याबद्दल काही सांगण्यापेक्षा तुझ्या पित्याबद्दल सांगायला मला फार आवडेल आणि माझ्यासारखा होण्यापेक्षा तू त्यांच्यासारखा व्हावास हीच माझी इच्छा आहे. त्यांच्यातला संयम, सहनशीलता आणि मर्यादा या गुणांचा तुझ्यात अंगीकार असावा. तो असेलच अनुवंशिकतेनुसार, आणि जरी त्यात कुठे कमी असेल तर ती तू मोठा होत असताना भरून काढावीस. तुझे बाबा वेळेचे पक्के आहेत. नियमांचा काटेकोर पालन करणं त्यांच्याकडून कुणीही शिकावं. स्वाभिमानी आणि बाणेदारपणा हे मला आवडणारे आणखीन 2 गुण. तुझी आई कोणी महान लेखिका नाही, पण लेखणी तिला प्रिय आहे. म्हणूनच येशील जेव्हा तू ये सोन पावलांनी, येशील जेव्हा तू ये सोन पावलांनी, सूर्याच्या तेजात न्हाऊनी. 9 मासांची संपेल प्रतीक्षा, माझ्या कुशीतल्या अमृतधारात भिजशील चिमुकल्या. 9 मासांची संपेल प्रतीक्षा, माझ्या कुशीतल्या अमृतधारात भिजशील चिमुकल्या. ते क्षण निवांतपणाचे मिटलेल्या पापण्यांचे, ते क्षण निवांतपणाचे मिटलेल्या पापण्यांचे, स्मिताने ओथंबलेल्या ओठात अंगाईचे दडले गाणे. बाळा तुझ्या श्वासात माझा श्वास गुंफून जपेन तो अलवार, बाळा तुझ्या श्वासात माझा श्वास गुंफून जपेन तो अलवार. त्यावर मायेची पाखर घालेन सुकुमार. तुला कसे सांगू हृदयीचे गुजजे, तर तुझ्याशीच करते आहे तू अंकुरत असतानाच. जेव्हा येशील तू मी लेणे लेईन मातृत्वाचे, येशील जेव्हा तू मी लेणे लेईन मातृत्वाचे. आई तुझी होती चंद्राची कोर, तुझ्या येण्याने लाभेल तिला पूर्णत्वाचे मोल. पौर्णिमा होऊन ती करेल सुख समाधानाची उधळण. आई तुझी होती चंद्राची कोर, तुझ्या येण्याने लाभेल तिला पूर्णत्वाचे मोल. पौर्णिमा होऊन ती करील सुख समाधानाची उधळण. धन्यवाद.